नमस्कार. या या बसा बसा. थँक्यू मॅडम. फोनवर बऱ्याच वेळा बोलणं झालं होतं आपलं. हो. पण कसं आहे ना, प्रत्यक्ष भेटून सगळ्या गोष्टी ठरवल्याशिवाय कामाला सुरुवातही करता येत नाही, हो की नाही? बरं, काम होत राहील, पण त्याआधी तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, थंड काय घेणार, काय सांगू? नाही नाही, म्हणजे खरंच काय नको, आत्ताच घेऊन आलो आम्ही. अहो असं कसं, काहीतरी घ्या. हो नाही मॅम, ह्या शोविषयी खूप क्युरिओसिटी आहे, म्हणून आता जास्त वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यावर येतो. बरं बोला. काय मॅम, हा शो आहे ना, आम्ही एक मोठ्या थिएटरमध्ये करणार आहोत. एक क्लब आहे, त्यांच्या मेंबरसाठी हा शो आहे आणि सगळे एलिट क्लास आहेत, त्यामुळं हा शो आहे ना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मॅम. अहो माझ्यासाठी माझे सगळे शो महत्त्वाचे असतात. बरोबर आहे. नाही म्हणजे काय मॅडम, विषय जर मानधनाचा असेल ना तर त्याची काळजी करू नका. म्हणजे काय, तुमचा चेक तयार आहे. वा, उत्तम. म्हणजे आम्ही इथं आलो ना ते फक्त तुमच्या टर्म्स आणि कंडिशन्स जाणून घ्यायला. अहो माझ्या कसल्या टर्म्स अँड कंडिशन असणार आहेत? आमचं बुवा काम एकदम खूप साधं आहे. फक्त कसं आहे ना, आमची सगळी एक टीम आहे. म्हणजे आमचा सगळा क्रू, त्यानंतर आमचे म्युझिशियन्स, आमचे साऊंड इंजिनियर्स, या सगळ्यांची फक्त तुम्हाला सगळी व्यवस्था बघावी लागणार आहे, एवढंच. हो हो, मान्य आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं भोजन, ते अगदी शुद्ध सात्विक असलं पाहिजे. कसं आहे ना, गायकाचा गळा हा आमच्यासाठी एका बहुमूल्य हिऱ्यासारखा असतो, त्याला जपायला हवं ना. नाही नाही, अगदी बरोबर मॅम. काय तुमच्या सर्व अटी मान्य, फक्त कार्यक्रम आहे ना असा हिट व्हायला पाहिजे. अगदी 100% होणार, खात्री. बरं तुम्ही मला तारखा कळवा, म्हणजे मग मी तारखा डायरीत नोंद करून ठेवते, हो की नाही? नाही म्हणजे मी गेल्या गेल्या लगेच डेट तुम्हाला कळवतोच. म्हणजे काय, आता तुमच्याशी सगळं बोलणं झालंय, सावले मॅमशी आता परत भेटायची गरज नाही ना. म्हणजे तुम्ही सांगाल ना सगळं त्यांना तसं. काय म्हणाला? सावली? सावलीचा या सगळ्याशी काय संबंध? अहो असं काय करताय मॅडम, आता ह्या शोमध्ये त्याच गाणार आहेत म्हटल्यानंतर त्यांचा संबंध असणारच ना. माई 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 प्लीज जरा शांत व्हा माई. कशी शांत होऊ जयंती, कशी शांत होऊ? या मुलीमुळे माझा आजकाल रोज येता जाता अपमान होतोय. मला तर वाटतं माई, तुम्ही या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं बरं का. म्हणजे तुम्ही तिची मॅनेजर आहात असं सांगून तिची इमेज डॅमेज करायला हवी होती तुम्ही. भैरवी वजे मी. हे असले पाठून वार करायची भेकड पद्धत नाहीये माझी. तिला मी संपवणारच आहे, पण तिची मॅनेजर बनून नाही. तिला खुलं आव्हान दिलंय मी की मी तिला उद्ध्वस्त करणारच. आणि जेव्हा भैरवी आव्हान देते तेव्हा ते पूर्ण केल्याशिवाय मी सोडत नसते कोणाला. खरे करालच तुम्ही, म्हणजे करूच शकता तुम्ही, नाही का? ते सोड, तू कशासाठी आली होतीस? काय काम होतं? काम काम असं काही नव्हतं माई. मी अशी इकडनं जातच होते तर म्हणलं बघूया जरा भैरवी माई काय करतायत. जयंती, अगं तुला ओळखते ग मी. तू ना अशी बाई आहेस की फायदा असल्याशिवाय श्वास पण घेणार नाही. काहीतरी काम असेलच. बोल, काय काम होतं? काम म्हणजे माई, अशी जरा उडती उडती खबर आली होती कानावर, ती सांगायची होती तुम्हाला. एक न्यूज सांगायची होती. आता तू अजून कसली बातमी आणली आहेस? आपली म्हणजे सावळी नाही का, ते रेकॉर्डिंग करणार होती गाण्याचं, तो मुहूर्त आजच आहे म्हणे. काय? ही पोरगी इतक्या लवकर पिंजऱ्यातनं बाहेर पडली, आणि बाहेर पडली तर पडली, आकाशात उडायलाही लागली. माई माई जरा शांत व्हा. हे असं रागवताना तुम्ही, म्हणून सांगत नाही मी काही तुम्हाला. म्हणून आगीत तेल ओतत नव्हते मी. नाही जयंती, नाही. या वेळेस तू अगदी योग्य वेळी आगीत तेल ओततेस. ओतत राहा, अजून तेल ओतत राहा. होऊ दे, होऊ दे, माझा अजून जळफळाट होऊ दे. ही आग अशीच पेटत राहू दे, कारण या आगीतच मला सावलीला
भस्म करायचंय. खरा तुमच्या मनात आलंय ना, बिनधास्त भस्म करा. फक्त मला तेवढे माझे पैसे वेळेवर देत राहा. ते दिलेत ना की अख्ख्या जगाला आग लावा तुम्ही, मला काही पडलेली नसते. वहिनी पाय पडते. अगं नको राहू दे. पाय पडते. अभिनंदन अभिनंदन. यावरनं एक सिद्ध होतं माहितीये का, की माणसाच्या अंगी जर खरंच गुण असतील ना, तर ते कोणीही लपवू शकत नाही. मी पाय पडते. आशीर्वाद. अशीच सुंदर गात राहा आणि सगळ्यांचे कान तृप्त करत राहा. तिलोत्तमा, तू शुभेच्छा नाही देणार सावलीला? नक्कीच दे. नाही म्हणजे मला माहितीये तुम्हाला असं वाटतं की मी खूप वाईट आहे, पण मी एवढी सुद्धा वाईट नाही. आणि हिच्या गाण्याचं मला कौतुक आहेच. एक सांगू, आपलं अस्तित्व गमावून बसण्यासारखा शाप नाही, आणि त्या शापात सुद्धा उमळणं खूप कठीण असतं, जे तू करून दाखवलेस. तुझ्या सहनशक्तीला सलाम. अशी छान गात राहा. तुमच्या आशीर्वादामुळेच मला बळ मिळालंय. तुम्ही सगळेच माझ्या सोबत आहात म्हणून मी एवढं मोठं पाऊल टाकू शकले. थँक्यू. अरे दादा, स्टुडिओ मधून फोन आला होता, निघावं लागेल. सावली, अगं तू जगन्नाथजींना कळवलंस का? त्यांनाही खूप आनंद होईल ही बातमी ऐकून. अरे हो, मी गाडीत बसून फोन करते त्यांना.